नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 91 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सकाळ झालेली असते. प्रीती जागी होते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उजेड असतो. काल रात्री मनाने जे स्वीकारलंय त्याची गोड झलक तिच्या डोळ्यात दिसत असते. आज मन हलकं असतं. कोणतीही घाई नाही, कोणताही गोंधळ नाही. ती पटकन फ्रेश होते, केस मोकळे सोडते, आरशात स्वतःकडे पाहते आणि नकळत हसते. ती खाली येते तेव्हा तिला पाहताच मम्मा लगेच म्हणते, "कशी आहेस बाळा? बरं वाटतंय ना? चल आधी नाश्ता कर प्रीती. मग आपण डॉक्टरांकडे जाऊया, तुला औषध आणूया." तेव्हा प्रीती हसतच म्हणते, "नको मम्मा, आता मला औषधाची गरज नाही." मम्मा क्षणभर थांबते आणि थोडी आश्चर्याने तिच्याकडे पाहते. "प्रीती, काल तर तुझा चेहरा एवढा पडलेला होता आणि आज आज तर चेहऱ्यावर एकदम हसू पसरलंय. काय झालं प्रीती?" असं मम्मा तिला म्हणते. प्रीती फक्त हसते, डोळ्यात थोडीशी शरारत असते. "काही नाही मम्मा, तुला कळेलच नंतर," ती हलक्या आवाजात म्हणते. ती लगेच विषय बदलत म्हणते, "चल ना मम्मा, मला नाश्ता दे." मम्मा तिच्याकडे अजून एकदा पाहते. तो आनंद खोटा नाही हे तिला जाणवतं. मग दोघी एकत्र बसून नाश्ता करत होत्या. प्रीती हसत बोलत नाश्ता करत असते. मम्मा तिला पाहत राहते. प्रीतीला एवढी आनंदी पाहून मम्माच्याही चेहऱ्यावर हसू उमटतं. तेवढ्यात तिथे नाश्ता करायला पप्पा आणि अनिकेतही आले. प्रीती त्यांना पाहताच लगेच हसत म्हणते, "गुड मॉर्निंग पप्पा, गुड मॉर्निंग दादा." पप्पा थोडं थांबतात, तिच्या चेहऱ्याकडे नीट पाहतात आणि मग हसतच म्हणतात, "गुड मॉर्निंग बेटा. आज तर आमच्या मुलीचा चेहरा एकदम उजळून निघालाय. सकाळची सुरुवात खूप आनंदी दिसते." अनिकेत लगेच म्हणतो, "हो पप्पा, कालची प्रीती आणि आजची प्रीती दोघी वेगळ्याच वाटतायत." पप्पा प्रीतीला प्रेमाने विचारतात, "सगळं ठीक आहे ना प्रीती? मन शांत आहे ना?" प्रीती मान हलवत म्हणते, "हो पप्पा, मी एकदम ठीक आहे. मला खूप छान वाटतंय आज." हे ऐकून मम्मा हसत म्हणते, "बरं झालं प्रीती. कालपासून माझं मन काळजीत होतं. आज मात्र तुझं हसू बघून माझीही काळजी गेली." अशा सगळ्या गप्पा मारत सगळे एकत्र बसून नाश्ता करत होते. तिकडे पुण्यात कार्तिक सतीशला म्हणतो, "सतीश, काल तुझं प्रीतीशी काही बोलणं झालं का? म्हणजे काल कॉलेजमधून ती अशी अचानक आपल्याला न भेटता निघून गेली, हे मला काहीतरी वेगळंच वाटलं." तेव्हा सतीश हलकसं हसत म्हणतो, "हो कार्तिक, ते वेगळंच होतं, पण माझ्यासाठी ते वेगळं म्हणजे चांगलंच होतं." कार्तिक क्षणभर थांबतो. तो सतीशकडे गोंधळलेल्या नजरेने पाहतो. "म्हणजे काय?" तो लगेच विचारतो. "नेमकं काय म्हणायचं आहे तुला?" सतीश थोडं थांबतो. त्याच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास असतो. "कार्तिक, प्रीतीला आता कळलंय की ती माझ्या प्रेमात पडले." तेव्हा कार्तिक एकदम थबकतो. "काय? तू काय बोलतो सतीश? हे सगळं तुला कसं कळालं?" सतीश खोडकरपणे हसत म्हणतो, "काही गोष्टी सांगाव्या लागत नाहीत कार्तिक, त्या जाणवतात. काल त्या लग्नाच्या क्षणापासून प्रीती खूपच बदललेली होती. ती शांत होती, अस्वस्थ होती आणि म्हणूनच ती पळून गेली." तेव्हा तर कार्तिक अजूनच चकित होत म्हणतो, "पळून गेली म्हणजे?" सतीश शांतपणे म्हणतो, "तुला माहित नाही कार्तिक, प्रीती इथे पुण्यात नाही. कालच ती मुंबईला गेली आहे." "काय? प्रीती मुंबईला गेली आहे?" कार्तिक आश्चर्याने म्हणतो. "हो कार्तिक," सतीश मान हलवत म्हणतो. "त्या क्षणानंतर तिला सगळं जाणवलं, पण ती माझ्यापासून नाही, तर स्वतःच्या भावनांपासून पळत आहे." कार्तिक थोडा वेळ गप्प राहतो, मग हळूच म्हणतो, "पण तू हे एवढ्या खात्रीने कसं काय बोलतोस?" सतीश गंभीर पण शांत आवाजात म्हणतो, "कारण तिच्या शांततेत मला माझं नाव ऐकू आलं. ती काही बोलत नव्हती, पण तिचं मन सगळं सांगत होतं." तेव्हा कार्तिक हळूच हसत म्हणतो, "अरे वा, म्हणजे आता प्रेमाची घंटा वाजायला सुरुवात झाली म्हणायची." सतीश हलकसं हसत म्हणतो, "हो, आणि आता ही घंटा कधीच थांबणार नाही." दुपारची शांत वेळ होती. प्रीती आपल्या रूममध्ये एकटीच बसलेली असते. खिडकीतून येणारा मंद वारा, पडद्यांची हलकी हालचाल, असं रूममध्ये एकदम शांत आणि छान वातावरण होतं. तिच्या हातात मोबाईल होता. ती मोबाईलमध्ये लग्नाच्या त्या सीनमधला सतीचा फोटो पाहत होती. ती फोटोकडे पाहत हळूच हसते आणि मनातच म्हणते, "तुला काय सांगू सतीश, मला आता कधी एकदा तुला भेटू, तुला बघू आणि कधी एकदा तुझ्याशी बोलू असं झालंय." ती क्षणभर थांबते, फोटोला थोडं जवळ धरते. "मला आधीपासूनच वाटत होतं सतीश, तुझ्या बोलण्यातून, वागण्यातून तू माझ्या प्रेमात पडला आहेस." मग ती खोडकर हसत म्हणते, "आणि हो, हे काय मिस्टर सतीश, लग्नाच्या त्या सीनमध्ये तुझं अजिबात लक्ष नव्हतं. तेव्हा तू इकडे-तिकडे पाहत होतास
मला शोधत होतास हे घुंगट आडून मी बघत होते. तुझी ती अस्वस्थ नजर वारंवार मला शोधत होती. खरं सांगू सतीश, तुझं असं मला शोधणं मी खूप एन्जॉय करत होते. तेव्हा तिच्या ओठांवर खोडकर हसू येतं आणि फेऱ्या घेत असताना, अरे देवा, तेव्हा तर माझा हात असा दाबत होतास, जणू तुला सगळ्या जगाला दाखवून द्यायचं होतं की तू माझ्या प्रेमात आहेस. तेव्हा ती लाजून स्वतःच्या हाताकडे पाहत म्हणते, पण मला ते खूप आवडलं होतं सतीश. मग ती थोडे डोळे मोठे करत म्हणते, एवढं प्रेम करत होतास माझ्याशी, पण कधी तोंडाने बोलून दाखवलं नाहीस. म्हणजे मीच आधी बोलावं हाच बहुतेक प्लॅन होता तुझा. ती क्षणभर थांबते, मग खोडकर आवाजात म्हणते, बरं राहू दे मिस्टर सतीश मित्तल. आता मीच तुला हे सगळं सांगणार. कारण मला आता गप्प बसता येत नाही. माझं मन आता तुझंच नाव घेतंय सतीश. आणि हे नाव मी आता लपवणार नाही आणि पळायचं तर अजिबातच नाही. क्षणभर ती मोबाईल घट्ट धरते. मनात येतं की आत्ताच फोनवर बोलूया, पण ती लगेच थांबते. नाही, नाही सतीश, हे सगळं फोनवर नाही. जे काही आहे, जे मनात साठून राहिलंय, ते सगळं मी तुला समोर उभी राहूनच सांगणार आहे. तेव्हा तिच्या डोळ्यात प्रेम भरून वाहत असतं. ती मोबाईल छातीजवळ धरते आणि खोल श्वास घेत म्हणते, आता आपण लवकरच भेटू. आणि त्या विचाराने प्रीती पुन्हा एकदा लाजत हसते. प्रीतीच्या घरी रात्रीचं जेवण झाल्यानंतर घरात शांतता पसरलेली असते. पप्पा आणि अनिकेत टीव्ही बघत बसले होते. प्रीती आणि मम्मा मात्र सोफ्यावर बसलेल्या होत्या. प्रीती नकळत मम्माच्या जवळ सरकते आणि हळूच मम्माच्या मांडीवर डोकं टेकवते. लहानपणी जसं मम्माच्या कुशीत असताना सुरक्षित वाटायचं तसं. तेव्हा मम्मा तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणते, प्रीती, काल काय झालं होतं तुला? काल तू जरा वेगळीच वाटत होतीस. प्रीती क्षणभर गप्प होते आणि मग हलकसं हसून म्हणते, काल मला काय झालं होतं ते मलाच नीट कळालं नव्हतं मम्मा. काही गोष्टी कळायला वेळ लागतो. पण आता मला कळालंय आणि आता मी ठीक आहे. हो प्रीती, आणि त्या गोष्टी कळाल्यावर डोकं हलकं होतं असं मम्मा म्हणते. प्रीती बोलता बोलता मम्माच्या कुशीतच हळूहळू डोळे मिटते आणि ती तशी शांत झोपून जाते. मम्मा तिच्या केसांवरून हात फिरवत राहते. तेवढ्यात पप्पा हळू जवळ आले. तेही प्रीतीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, काल आली होती तेव्हा किती नाराज दिसत होती. तिला असं पाहून माझं कोणत्याच कामावर लक्ष लागत नव्हतं. तेव्हा ते क्षणभर थांबून तिच्या चेहऱ्याकडे पाहत होते. मग हलकसं हसत म्हणाले, आज बघ, तिच्या चेहऱ्यावरचं हे हसू पाहून आपलं सुद्धा मन शांत झालं. आपल्यालाही किती आनंद होतो. तेव्हा मम्मा हळू आवाजात म्हणते, हो ना, पण आता बरं वाटत असावं तिला. पप्पा फक्त मान हलवतात. घरातला तो क्षण अगदी निवांत आणि प्रेमाने भरलेला असतो. सकाळी प्रीती नाश्ता करत असते. तेवढ्यात तिला नीताचा फोन येतो. प्रीती, उद्यापासून कॉलेज सुरू होतंय, तू येणार आहेस का? प्रीती क्षणाचाही विचार न करता म्हणते, हो नीता, आज संध्याकाळीच मी येणार आहे पुण्याला. नीताचा फोन ठेवताच ती मम्मा पप्पांकडे पाहत म्हणते, मी आज संध्याकाळी पुण्याला जाणार आहे. उद्यापासून कॉलेज सुरू होतंय. तेव्हा पप्पा शांतपणे म्हणाले, जा बाळा, अभ्यासावर लक्ष दे. कशाचाही जास्त विचार करू नकोस. मम्माही म्हणते, हो प्रीती, निवांत राहा. बाकी सगळं हळूहळू जमून जातं. तेव्हा प्रीती फक्त हलकसं हसते. संध्याकाळ झाली होती. प्रीतीची सगळी तयारी झाली होती. बॅग घेऊन प्रीती खाली आली तेव्हा मम्मा हळू जवळ येते आणि कपाळावरून हात फिरवत म्हणते, पोहोचल्यावर फोन कर. तेव्हा प्रीती मान हलवत म्हणते, हो मम्मा. अनिकेत तिची बॅग उचलतो. चल प्रीती, उशीर होईल. ती गाडीत बसते आणि एअरपोर्टकडे जाण्यासाठी निघते. गाडीत बसल्यावर प्रीती खिडकीतून बाहेर पाहत असते. रस्ते मागे सरकत असतात आणि मन मात्र पुढे धावत असतं. तेव्हा प्रीती मनातच म्हणते, घर सोडताना मला नेहमी जड वाटायचं. पावलं थपकायची आणि वाटायचं परत कधी येणार. पण आज वेगळंच आहे. आज पावलं थांबत नाहीत. आज मन पुढे चाललंय, कारण आता कुठेतरी तू आहेस सतीश, आणि मला तुला भेटायची ओढ लागले. आज पहिल्यांदाच घर सोडताना दुःख नाही, मनात एक हलकसं हसू आहे. एअरपोर्टवर पोहोचल्यावर लोकांची वर्दळ, घोषणा, ट्रॉलीचा आवाज येत असतो. पप्पा तिची बॅग खाली ठेवतात. क्षणभर तिच्याकडे पाहत डोक्यावरून हात फिरवत म्हणतात, स्वतःची काळजी घे प्रीती. काही लागलं तर लगेच फोन कर. प्रीती हलकसं हसत म्हणते, हो पप्पा, तुम्ही काळजी करू नका. ती पुढे जाते पण एकदा मागे वळून पाहते. पप्पा तिच्याकडे पाहत हात हलवत तिथेच उभे होते. प्रीतीही हात हलवते आणि मग आत वळते. पावलात घाई नसते, पण मनात मात्र एकच ओढ असते, लवकर पुण्याला पोहोचायची. पुण्याला गेल्यानंतर प्रीती जेव्हा सतीशला पहिल्यांदा भेटेल
तेव्हा काय होईल याच्यासाठी तुम्हाला पुढचा भाग ऐकावा लागणार आहे. पण तोपर्यंत या भागासाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.